हॅलो, आज मी बनवत आहे उलन हँडबॅग। तर त्याच्यासाठी मी उलन आणि नीडल्स घेतलेले आहेत। तर मी आधी काय केलं आहे, 50 साक्या घालून घेतल्या। त्या साक्या झाल्यानंतरला मी त्याच साक्यांना खांब घालून घेतले, म्हणजे कंटिन्यू त्याला खांब घालून घेतले। तर म्हणजे एक साईड पूर्ण झाल्यानंतरला दुसरी साईड पण मी सेम तसेच खांब घालून घेतले आणि अशा प्रकारे मी खालचं पोर्शन बनवलं आहे। आणि मी खालचं पोर्शन डार्क का घेतलं आहे, कारण की आपण बॅग कुठे पण ठेवू तर घाण होते, म्हणून मी अशा प्रकारे डार्क कलर घेतलेला आहे। मग त्यालाच मी कंटिन्यू असं लाईट कलर घेतला आहे। मी माझं पट्टी झाल्यानंतरला लाईट कलर क्रीम कलर घेतला आहे। ते क्रीम कलर झाल्यानंतरला मी असं विचार केला, तिरंगाचा कलर होता माझ्याकडे, मग मी ग्रीन कलर घेतला। मग सेम जसं मी म्हणजे 3 साखळ्या घातल्या, त्या साखळ्यांमध्येच 4 खांब असे टाकले आणि मग त्या 4 खांबामधून एक साखळी बाहेर काढली। तर अशा प्रकारे मी केलेलं आहे। मी नंतरला शॉर्ट व्हिडिओ टाकेल आणि दाखवेल की कसं केलं आहे ते। आणि अशा प्रकारे मग ग्रीन झाल्यानंतर व्हाईट घेतलं, व्हाईट झाल्यानंतरला ऑरेंज घेतलं, म्हणजे हे मला असं तिरंगाचं थीम भेटलं। मग अशा प्रकारे माझं पूर्ण झालेलं आहे, ग्रीन, व्हाईट आणि ऑरेंज। मग अशा प्रकारे माझे जेवढे धागे होते उलनचे तेवढेच सर्व मी लावून पूर्ण केलेले आहे। आणि अशा प्रकारे झाली आहे माझी बॅग। छोटीच झाली, बटवा टाईप झाली आहे, पण छान वाटत होती। मग नंतरला ते झाल्यानंतरला मी विचार केला बटवा टाईप करायचं। मग 7 कलर्स घेतले, जास्त नाही घेतले, आणि पातळ अशी वेणी घालून घेतली तिला। त्याच्यात पण माझा खूप गुंता होत होता। मग नंतरला माझ्या मिस्टरांना बोलली पकडा, तेव्हा त्यांनी पकडलं, म्हणून मी फास्ट करायला लागले। मग अशा प्रकारे मी वेणी बनवून घेतली। आणि जर मला ते टाकायचं होतं त्याच्यामध्ये, म्हणून मी काय केलं, एक गॅप सोडून 3 साखळ्या घातल्या आणि नंतरला 4 खांब, म्हणजे एक गॅप सोडून 3 साखळ्या घालून 1 खांब, 4 खांब घातले। अशा प्रकारे मी ते करून घेतलेलं आहे। आणि ते झाल्यानंतरला जे मी आपल्याला हँडबॅग हवी आहे, मग त्याच्यासाठी मी जेवढे कलर होते माझे 13 कलर तेवढे घेतले। पण हे करताना मला खूप गुंता झालेला, मग ह्याला खूप वेळ गेला माझा। मग मी अशा प्रकारे मी ती वेणी करून घेतली, म्हणजे मजबूत पण राहील आणि काहीतरी वेगळं, आणि वेगळं असं काहीतरी करायचं होतं, म्हणून मी वेणीच घालून घेतली। म्हणजे साखळ्या घालून घेतल्या। साखळ्या घालून झाल्यानंतरला मी काय शिवून वगैरे नाही घेतलं, मी त्याचंच काहीतरी म्हणजे ते खांब बनवले होते त्यातनंच मी आतून टाकून त्याला असं गाठ मारून घेतले आणि मग त्याला असं थोडंसं बोट टाईपमध्ये ठेवून आणि अशी वेणी घातली, 2-3 वेणी घालून असं बोट टाईपमध्ये ठेवलं। आणि ते उलन सुटत नाही लवकर, मग मी वेणीच असं म्हणजे गाठच मारून घेतली। मग असं दुसऱ्या साईडलाही मी तसंच करून घेतलं, मधल्या साईडून काढून त्याला गाठ मारली आधी, आणि मग 3 वेण्या घालून पुन्हा तशीच गाठ मारून घेतली। मग ते झाल्यानंतरला म्हणजे आपला बटव्याला जी मी दोरी बनवली होती ती, त्याचं थोडंसं ते फुलं मोठी झाली होती, म्हणजे पुढचे गोंडे मोठे झालेले। मग त्याला मी काय केलं, थोडंसं बघितलं आणि एक लेवलमध्ये कापून घेतलं। मग अशा प्रकारे माझा झालेला आहे बटवा टाईप बॅग। बघा तुम्हाला कशी वाटली ती, आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा। आणि अशोक चक्र मी यासाठी टाकलेलं आहे, कारण की तिथे मी असं तिरंगाचे 3 कलर दिलेत, म्हणून मी अशोक चक्र टाकले। जर आवडलं असेल तर लाईक शेअर नक्कीच करा। धन्यवाद।